जेव्हा मायक्रो ओबीसीवरती, जेव्हा ओबीसीवरती, वंचितांवरती कोणताही संकट आलंय, कोणताही अत्याचार झालाय, तेव्हा एक पक्ष हा ठामपणे उभा राहिला आणि तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी बऱ्याच पक्षांनी भूमिका घेतल्या, बऱ्याच लोकांनी आंदोलन केले. त्यातले एक ज्येष्ठ नेते राहुल गांधी, ते येऊन परभणीमध्ये येतात आणि म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते. आता तुम्ही मला सांगा, सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते का? नाही. सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी नक्की होते, पण सोमनाथ सूर्यवंशी हे दलित नव्हते, ते वडार समाजातले होते. आणि जेव्हा राहुल गांधी सारखे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते येऊन सोमनाथ सूर्यवंशी सारख्या आंबेडकरवादी बहुजन कार्यकर्त्याला दलित म्हणतात, तेव्हा ते भटक्या विमुक्त नेत्याचा अपमान करतात, भटक्या विमुक्त चळवळींनी बाबासाहेबांना स्वीकारलेल्याचा अपमान करतात, भटक्या विमुक्त चळवळींनी आंबेडकरवादी भूमिका घेतल्याचा अपमान करतात आणि खास करून महत्वाचं, या आंबेडकरवादी चळवळीतल्या बहुजनांचा अपमान करतात आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपण खपवून घेणार नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं. आणि जाता जाता मला आपल्या सर्वांना एवढंच म्हणायचंय की आपल्या सर्वांना 31 ऑगस्ट भटक्या विमुक्त दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण सर्व फक्त महाराष्ट्र सरकारला आपण सर्व एकूण एक निरोप देऊ. द्यायचा की नाही द्यायचा? त्यांना फक्त एकच निरोप देऊ की आता फक्त तुम्ही एक दिवस आमच्या नावावर केलेला आहे, पुढे जाऊन अख्खं वर्ष आम्ही आमच्या नावावर केल्याशिवाय राहणार नाही. एवढं म्हणून मी सांगतो. जय भीम, जय संविधान.